हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवाइस सर. मित्रांनो, तुमचा मॅथ्स 1 चा आजचा पेपर झाला आणि तो पेपर एकदमच सोपी पेपर होता. जे जे आपण सांगितलं होतं इम्पॉर्टंट मध्ये कालच्या पेपर लीकच्या सेशन मध्ये त्याच्यातले मॅक्झिमम क्वेश्चन तुम्हाला या पेपर मध्ये दिसले. काही तर सेम व्हॅल्यू सोबत आणि काही त्या टाइपचे क्वेश्चन. शेवटचे जे हॉट क्वेश्चन म्हणतो ज्याची आपल्याला भीती वाटते 11 मार्क्सची, ते तर आपण सेम टू सेम प्रेडिक्ट केले आणि तेच क्वेश्चन आले. त्याच्या बाहेरचे कोणतेच क्वेश्चन नाही आले. आता तुमचा पेपर सगळ्यात चांगला गेला असेल अशी मी होप करतो, आशा करतो. आता याचे आपण पेपर अनालिसिस करून घेऊ. पहा आता सगळ्यात पहिला क्वेश्चन नंबर 1A एमसीक्यू बेस्ड क्वेश्चन. याच्यामध्ये जर पाहाल तुम्ही 1 2 3 4 हा डिटर्मिनंट आहे, याची डिग्री काढायची आहे. तुम्हाला डिटर्मिनंटची व्हॅल्यू नाही काढायची आहे, याची तुम्हाला डिग्री काढायची आहे. 2/2 चा हा डिटर्मिनंट आहे, याची डिग्री जे राहते ते राहते 2, म्हणून हा बी जो आहे तो आपला आन्सर राहील. त्याच्यानंतर सेकंड वाला जर क्वेश्चन पाहू, फ्रॉम द फॉलोइंग इक्वेशन विच वन इज द क्वाड्रेटिक इक्वेशन. याच्यातला कोणता जो आहे तो क्वाड्रेटिक इक्वेशन आहे ते तुम्हाला फाइंड करायचं आहे. मग पहा आता हा एक्स डिवाइड मध्ये मल्टिप्लाय कराल तर हा वाला टर्म एक्स क्यूब होईल. हा क्वाड्रेटिक इक्वेशन नाही आहे. हा जर पाहाल सी वाला इथं पॉवर 1 आहे, हा बी क्वाड्रेटिक इक्वेशन नाही आहे. इथं एक्स स्क्वेअर आहे, याला मल्टिप्लाय कराल एक्स क्यूब पॉवर 3 होत आहे, हा बी क्वाड्रेटिक इक्वेशन नाही आहे. म्हणजे तुमचा आन्सर जो आहे तो आपला बी. फाइंड द कॉमन डिफरन्स. अशा टाइपचे आपण खूप सारे क्वेश्चन पाहिलो होतो. 4 4 4 दिलाय तुम्हाला. 4 - 4 0, 4 - 4 0, म्हणून याचा आन्सर किती येईल 0 डी. त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटीचे मी जे 2 महाकुंभ सिरीज वाले व्हिडिओ टाकलो होतो ते जर तुम्ही पाहिले असाल तर त्याच्यामध्ये मी वारंवार एक सेंटेन्स म्हणत होतो का प्रोबॅबिलिटी कोणता नंबर रिप्रेझेंट नाही करू शकत. 1 पेक्षा मोठा नंबर प्रोबॅबिलिटी राहू शकत नाही. आणि पर्सेंट मध्ये जर राहील तर तो 100%. मी 2 ते 3 वेळा म्हटलं होतं तुम्हाला. आता याचा जो आन्सर आहे तो पण आहे बी. 15/10 हा प्रोबॅबिलिटी राहू शकत नाही. 15/10 कराल तर 1.5 येते, हे प्रोबॅबिलिटी नाही. 15% आहे, पर्सेंट मध्ये ते 100 पर्यंत जाऊ शकते. पण हा वाला जो आहे इथं जो आहे 2/3 म्हणजे 0.67 ही बी राहू शकते. मग कोणती नाही राहू शकत तर आपला आन्सर आहे बी. त्याच्यानंतर आपण पाहू 1 मार्कचा क्वेश्चन. इथं पहा, तुम्हाला मी वारंवार सांगत होतो, बहुत वेळा सांगत होतो का एक्स प्लस वाय ची व्हॅल्यू काढणारा क्वेश्चन जो आहे तो येते. इथं आपण याचा आन्सर कसा काढू शकतो, 2x + y = 7. त्यानंतर x + 2y = 11. दोघांची सरळ सरळ का करू आपण ऍडिशन. दोघांची जर ऍडिशन करू 2x + 1x म्हणजे 3x, y + 2y म्हणजे 3y, 7 + 11 म्हणजे 18. डिवाइड बाय 3 करा. x + y = याला जर 3 ने डिवाइड कराल तर किती येते sin 3 18, म्हणजे हा x + y = 6. अशा प्रकारचा हा जो आहे आपण याला आन्सर काढू शकतो. त्यानंतर फाइंड द फर्स्ट टर्म ऑफ द सिक्वेन्स. फर्स्ट टर्म काढायचा आहे तुम्हाला, एकदम सोपी क्वेश्चन आहे. पहा आता tn ची व्हॅल्यू दिली आहे 3n - 4. फर्स्ट टर्म म्हणजे काय होते n = 1. t1 = 3 × 1 - 4, 3 - 4, t1 = -1. बस अशा प्रकारे सॉल्व्ह केले तरी तुमचा आन्सर होऊन जात होता. इथं हाऊ मेनी अल्फा न्यूमरिकल, जीएसटी मधला अल्फा न्यूमरिकल किती राहते तर 15 अल्फा न्यूमरिकल त्याच्यामध्ये राहते. त्यानंतर इफ 2 कॉइन्स आर टॉस सायमल्टेनियसली व्हॉट इज द सॅम्पल स्पेस. 2 कॉइन्स टॉस केलं होतं HH, HT, TH आणि TT. हे असे जे आहे ते 4 सॅम्पल स्पेस याच्यामध्ये राहते. आणि शेवटी लिहून टाकायचा n(s) = 4. हा नाही लिहिला तरी चालते, एवढा लिहाल तरी सफिशियंट आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहू 2 मार्कची ऍक्टिव्हिटी होती. पहा आता ऍक्टिव्हिटी कशा टाइपची होती. तुम्हाला क्वेश्चन इक्वेशन दिला होता का x + 2y = 4. काय x + 2y = 4. पहिल्या याच्यात x ची व्हॅल्यू किती ठेवायची आहे -2. -2 + 2y = 4. याला इकडे घेऊन जाऊ. 2y = 4 + 2, 2y = 6, y = 6/2, y = 3. म्हणजे या डब्यामध्ये येईल इथं 3. इथं 3 आला तर इथं काय येईल -2 3. आता y = 1. इक्वेशन आहे x + 2y = 4. x + 2 × y च्या जागी 1 = 4. x + 2 = 4. याला इकडे घेऊन जा. x = 4 - 2, x = 2. आता याचा जर आपण आन्सर काढू तर पहिल्या डब्यामध्ये आला आहे आपला 3. इथं लिहायचा -2, 3. दुसऱ्या डब्याचा आन्सर आला आहे आपला 2. इथं लिहायचा 2, 1. बस एवढाच आन्सर होता तुमचा. हे सोडवायची बी काही गरज नाही, फक्त हे जे आहे 4 डबे तुम्हाला भरायचे होते. अशा टाइपचे क्वेश्चन येण्याचे बहुत जास्त चान्सेस आहे. हा वाला पण तुमच्या ग्राफ मध्ये असं पण मी सांगितलं होतं ऍक्टिव्हिटी मध्ये, आणि तोच क्वेश्चन रिपीट झालाय. भरपूर असे क्वेश्चन. आता हा आय एम अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, तर मग माझा स्टँडर्ड फॉर्म काय, तर स्टँडर्ड फॉर्म तुम्हाला माहित आहे ax² + bx + c = 0. हा आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म.
माय रूट्स आर 5 अँड 12 म्हणजे अल्फाची व्हॅल्यू दिली आहे 5, बीटाची व्हॅल्यू दिली आहे 12. सम ऑफ रूट अल्फा प्लस बीटा 5 प्लस 12 जर कराल तर किती होते हा 17. बरोबर आहे 5 प्लस 10 17. प्रोडक्ट ऑफ माय रूट अल्फा इंटू बीटा 12 पंचे 60 म्हणजे हा 60. व्हॉट इज माय म्हणजे माय क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आपला एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा म्हणजे 17x प्लस अल्फा इंटू बीटा म्हणजे 60 इज इक्वल टू 0. बस अशा प्रकारचं सॉल्व्ह केलं असतं तरी तुम्हाला फुल मार्क भेटून गेले असते. आय होप सगळेजण सॉल्व्ह केले असतील. त्यानंतर इथं फेस व्हॅल्यू दिलाय 20, प्रीमियम दिलाय 4. आता मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय होते थोडंसं याला वर करून घेतो. इथं पहा फेस व्हॅल्यू किती दिलाय 20, मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. इथं लिहायचा होता तुम्हाला प्रीमियम. त्यानंतर 420 आणि इथं लिहायचा होता तुम्हाला 4. आता मार्केट व्हॅल्यू किती निघली आपली 24. इथं निघाल याचा होता तुम्हाला 24,000 बाय 24 म्हणजे हा आला होता आपला 1000. बस अशा प्रकारे याचा आन्सर काढायचा होता. हा झाला आपली ऍक्टिव्हिटी 3. आता क्वेश्चन 2B सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन तुम्हाला सॉल्व करायचे आहे. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 आणि 3x मायनस 2y इज इक्वल टू 4. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 आणि दुसरा इक्वेशन आहे 3x मायनस 2y इज इक्वल टू 4. अशा टाइपचे भरपूर आपण क्वेश्चन घेतले होते. हा तर चुकायची काही चान्सेस नाही. याला 2 न मल्टिप्लाय करा, याला 1 न मल्टिप्लाय करा. हा का होईल 2 न याचा म्हणजे 2x प्लस 2y इज इक्वल टू 3 दुने 6 इक्वेशन नंबर 3. हा तर जसा तसाच राहील 3x मायनस 2y इज इक्वल टू 4 इक्वेशन 4. ऍडिंग करा, ऍडिंग इक्वेशन 3 अँड 4. 3 अँड 4 ला डबल लिहून घ्या जसा आहे तसा. इथे मी डबल लिहून घेतो. यांची ऍडिंग करायची आहे. ऍडिंग करताना साइन वगैरे काही चेंज नाही करायला लागत. डायरेक्ट प्लस करा. 2y कटला. 2x प्लस 3x म्हणजे किती 5x. 6 4 10. हा डिवाइड मध्ये होऊन जाईल. x इज इक्वल टू 10 बाय 5. x इज इक्वल टू 2. पुट करा. कशामध्ये पुट करता 1. पुट x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन नंबर 1. काय इक्वेशन 1 x प्लस y इज इक्वल टू 3. x ची व्हॅल्यू 2 प्लस y इज इक्वल टू 3. याला तिकडे घेऊन जा. y इज इक्वल टू 3 मायनस 2 y इज इक्वल टू 1. शेवटी देअरफॉर x इज इक्वल टू 2 अँड y इज इक्वल टू 1 इज द सोल्युशन. बस अशा प्रकारचा हा आन्सर तुम्हाला काढायचा होता पहिला क्वेश्चन. त्यानंतर पाहू आपण दुसरा क्वेश्चन. पहा आता दुसरा क्वेश्चन काय सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. फॅक्टरायझेशन मेथड मधला m स्क्वेअर प्लस 14m प्लस 13 इज इक्वल टू 0. एकदम सोपी क्वेश्चन आहे. इथं तुम्हाला काय करायचे आहे 13 चे असे फॅक्टर पडायचे आहे ज्याचा आन्सर आला पाहिजे 14. 13 1 13 2 प्लस. मग हा काय होईल m स्क्वेअर प्लस 13m प्लस 1m प्लस 13 इज इक्वल टू 0. पेअर पाडा. याचे आता फॅक्टर काय राहतील फॅक्टर म्हणतो कॉमन काय निघाल इथून m. काय निघाल मग m प्लस 13 प्लस इथून निघाल 1. इथं पण राहील m प्लस 13 इज इक्वल टू 0. m प्लस 13 दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये m प्लस 1 ब्रॅकेटला एकत्र लिहिलो. 0 वेगळा देऊन द्या. m प्लस 13 इज इक्वल टू 0 और m प्लस 1 इज इक्वल टू 0. m इज इक्वल टू माइनस 13 और m इज इक्वल टू माइनस 1. देयरफॉर m इज इक्वल टू माइनस 13 and m is equal to minus 1 are the roots of quadratic equation. अशा प्रकारे तुम्हाला लिहायचा होता. त्याच्यानंतर जर आपण पाहू नेक्स्ट क्वेश्चन. हा वाला क्वेश्चन तर मी तुम्हाला भरपूर वेळा सांगितलं होतं का हा येणारा 19 टर्म वाला एकदम सोपी क्वेश्चन आहे. 7 13 19 25. पहा आता 19 टर्म काढायचा आहे. t1 इज इक्वल टू a इज इक्वल टू 7. t2 इज इक्वल टू दिलाय 13. t3 इज इक्वल टू दिलाय 9. d कसा काढतो आपण t2 मायनस t1. t2 काय 13 मायनस 7. 13 मधून 7 गेले किती राहते 6 म्हणजे d ची व्हॅल्यू आली आपली 6. a ची व्हॅल्यू आहे 7. d ची व्हॅल्यू आली 6. t 19 काढायचा आहे म्हणजे n ची व्हॅल्यू किती राहील आपली 19. आता फॉर्म्युला काय फॉर्म्युला सांगा बरं. आपला फॉर्म्युला आहे tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d. t19 इज इक्वल टू a ची व्हॅल्यू 7 प्लस n म्हणजे किती आहे 19 मायनस 1 इंटू d ची व्हॅल्यू किती आहे 6. 7 प्लस 18 इंटू 6 इज इक्वल टू 7 प्लस 108 इज इक्वल टू 115. t19 ची व्हॅल्यू आली 115. बस एवढाच जो आहे तो आन्सर तुम्हाला काढायचा होता. त्यानंतर पाहू आपण नेक्स्ट क्वेश्चन.
पहा मग आता इथं काय म्हणते, अ शेअर इज सोल्ड फॉर मार्केट व्हॅल्यू 2000, ब्रोकरेज पेड ऍट द रेट ऑफ 0.5%. व्हॉट इज द अमाऊंट रिसीव्ह आफ्टर सेल. आफ्टर सेल म्हणते ब्रोकरेज किती आहे 0.5%. मग आता काय कराल, तुम्हाला मार्केट व्हॅल्यू दिली आहे 2000, त्यानंतर ब्रोकरेज दिलाय तुम्हाला 0.5%. आता पहा ब्रोकरेजची व्हॅल्यू काढून घेऊ. ब्रोकरेज इज इक्वल टू 0.5% ऑफ कितीचा 2000चा. 0.5% म्हणजे डिवाइड बाय 100, ऑफ म्हणजे इंटू 2000. 0000 कॅन्सल. आता हा किती होईल, इथं जो आहे 200 सॉरी इथं काय 0.5 इंटू 20. 0.5 इंटू 20 म्हणजे किती होते 20 इंटू 0.5, 5 दुने 10 म्हणजे हा येईल आपला आन्सर 1 जो आहे. इथं काय करायचं, सेल करताव आपण. आता व्हॉट इज द अमाऊंट पेड. जेव्हा सेल करताव तेव्हा आपल्याला पैसे द्यावे लागते, म्हणून इथं काय करावं लागेल आपल्याला, अमाऊंट रिसिव्ड म्हणताय. तर मग 2000 मायनस 1 इज इक्वल टू 1999. अशा प्रकारचा जो आहे हा आपला आन्सर राहील. त्यानंतर जर आपण पाहू नेक्स्ट क्वेश्चन, पहा हा काय म्हणते, फाइंड द मीन टाइम स्पेंड बाय स्टुडंट. मीन काढायचा होता, डायरेक्ट मेथडचा क्वेश्चन होता. मी तुम्हाला सांगितलं होतं तीनही मेथडचे एक एक क्वेश्चन तुम्ही करून जायचा आहे. डायरेक्ट मेथड मध्ये आला होता. याची सम करायची, याची सम करायची. याची सम किती होईल पहा बरं, 14 प्लस 8, 14 8 22, 22 प्लस 18, 22 8 30 10 40 50 60. म्हणजे इथं समेशन ऑफ एफ आय आली आपली 60. समेशन ऑफ एफ आय एक्स आय इज इक्वल टू, आता हा किती 42 न 8 किती 50, 50 न 90 140, 140 न 70 किती 210, 210 न 90 किती 300. हा आला आपला 300. मीन कसा काढू आपण, मीन इज इक्वल टू समेशन ऑफ एफ आय एक्स आय डिवायडेड बाय समेशन ऑफ एफ आय. 300 डिवायडेड बाय 60, 0 0 कटला म्हणजे हा किती आला आपला 5. बरोबर आहे ना आपला. हा ठीक आहे, हा 5 जो आहे आपला मीन राहील. बस एवढाच तुम्हाला काढायचा होता. त्याच्यानंतर आपण पाहू नेक्स्ट क्वेश्चन. ऍक्टिव्हिटी आहे पुन्हा एक वेळा आपल्याला. इथं पहा फेस व्हॅल्यू दिली आहे 100, नंबर ऑफ शेअर 300 आणि मार्केट व्हॅल्यू दिली आहे 120. इथं लिहून ठेवतो मी, फेस व्हॅल्यू एफ व्ही इज इक्वल टू 100. त्यानंतर नंबर ऑफ शेअर किती आहे 300, मार्केट व्हॅल्यू दिली आहे 120. ओके. आता सम इन्व्हेस्टेड, मार्केट व्हॅल्यू किती आहे 120, म्हणजे इथं किती येईल आपला 120. किती मोठी आहे ती, इथपर्यंत असं आपण करू शकतो. पहा मग आता इथं मार्केट व्हॅल्यू किती आहे 120, इथं लिहून आपण 120. नंबर ऑफ शेअर किती आहे 300, इथं लिहू आपण 300. हा आन्सर आला आपला. इथं फेस व्हॅल्यू किती आहे पहा बरं 100 इंटू रेट ऑफ डिव्हिडंड. हा नाही लिहिलो आपण, एक मिनिट वरती पाहून घे तुम्ही. रेट ऑफ डिव्हिडंड किती आहे, रेट ऑफ डिव्हिडंड कुठे गेला 7%. डिव्हिडंड इज इक्वल टू 7%. आता लिहून घेऊ, आता पूर्ण होऊन जाते पहा आपला. इथं जो आहे मार्केट व्हॅल्यू किती आहे 120, नंबर ऑफ शेअर 300, हा इथं किती येईल 100, रेट ऑफ डिव्हिडंड म्हणजे 7, हा आला आपला 7 इंटू 300 2100. आता इथं जो आहे 2100 बाय हा जर मला वाटतं हा जर कॅल्क्युलेशन कराल तर 5.83% हा तुमचा आन्सर येईल. बस एवढी सिंपल जी आहे ते ऍक्टिव्हिटी होती आपली. त्याच्यानंतर नेक्स्ट ऍक्टिव्हिटी पहा, तुम्हाला 2 डिजिट नंबर दिलाय विदाउट रिपीटिंग. मी तुम्हाला सांगितलं होतं 2 डिजिट नंबरवाला क्वेश्चन येण्याचे बहुत जास्त चान्सेस आहे ना. हा क्वेश्चन तुमच्या बोर्ड मध्ये आलाय, जो सांगलो तोच क्वेश्चन आलाय. ओके. आता इथं विदाउट रिपीटिंग म्हणते, ठीक आहे. आता पहा कसं सॉल्व्ह करून येईल आपण. 23 25 32, त्यानंतर किती येईल इथं 35. हा एक नंबर मिसिंग आहे आपला. एन ऑफ एस 1 2 3 4 5 6, इथे येईल आपला 6. आता नंबर फॉर्म इज ऑड नंबर, हा 35 एक मिसिंग आहे, हा जो आहे आपला ऑड नंबर आहे. इथं 4 आले. पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस फॉर्म्युला होता. पी ऑफ ए ची व्हॅल्यू किती आली होती, एन ऑफ ए ची व्हॅल्यू 4, एन ऑफ एस 6, 4/6 म्हणजे किती 2/3. बस एवढा सोडवले असते तरी तुमचा पूर्ण मार्क तुम्हाला भेटून गेले असते. त्यानंतर आता आपले तिसरा क्वेश्चन जर पाहिलो आपण, तिसऱ्या क्वेश्चन मध्ये सगळ्यात पहिले क्रॅमर्स रूलचा क्वेश्चन आलाय. क्रॅमर्स रूल मध्ये एक क्वेश्चन तरी येते म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं, आणि हा क्वेश्चन जो आहे तो आपल्या बोर्ड मध्ये आलाय. इक्वेशन काय आपले 4x प्लस 3y इज इक्वल टू 18, आणि हा आहे आपला 3x मायनस 2y इज इक्वल टू 5. इथं A1 ची व्हॅल्यू 4, B1 ची व्हॅल्यू 3, C1 ची व्हॅल्यू 18. इथं A2 ची व्हॅल्यू 3, B2 ची व्हॅल्यू -2, C2 ची व्हॅल्यू 5. D म्हणजे काय होते AB,
ए बी 1 1 2 2. आता इथं व्हॅल्यू समजा का पुट केलो, A1 ची व्हॅल्यू किती आहे 4, B1 ची व्हॅल्यू 3, A2 ची व्हॅल्यू 3 आणि हा -2. 4 इंटू -2 मधामध्ये -3 इंटू 3. आता हा किती होते 8 -8 -3 3 9 म्हणजे डी ची व्हॅल्यू आली आपली -17. त्याच्यानंतर आपण काढू dx ची व्हॅल्यू. dx म्हणजे काय होते CB 1 1 2 2. आता C काय पहा बरं कुठे गेला 18, B काय कुठे गेला 3, C2 कुठे गेला 5 आणि B2 किती कुठे गेला -2. आता 18 इंटू -2 -5 इंटू 3 किंवा 3 इंटू 5. 18 2 36 -36 -15. हा किती -36 -15 म्हणजे -51 -51. हे dx ची व्हॅल्यू. आता काढायची आपल्याला dy ची व्हॅल्यू. dy इज इक्वल टू AC 1 1 2 2. आता dy ची व्हॅल्यू मध्ये आपण पुट करून टाकू. पहा मग आता A1 C1 म्हणजे 418 A2 C2 3 5. आता 4 इंटू 5 मधामध्ये -18 इंटू 3. 4 इंटू 5 म्हणजे 20. 18 3 18 2 36 18 3 20 -18 3 54 म्हणजे हा जो येईल -34. हा आला आपला dy. आता आपल्याला काढायची आहे x आणि y ची व्हॅल्यू. कशी काढून आपण, आपल्याला माहित आहे x म्हणजे काय होते dx बाय d. dx किती निघलाय पहा बरं -51 डिवायडेड बाय -17 इज इक्वल टू x म्हणजे किती आला 3. त्याच्यानंतर y म्हणजे आला आपला dy बाय d इज इक्वल टू dy किती आहे -34 डिवायडेड बाय -17 इज इक्वल टू किती आला आपला 2. देअरफॉर x इज इक्वल टू 3 अँड y इज इक्वल टू 2 इज द सोल्युशन. बस एवढा सिंपल जो आहे आपला हा डिटर्मिनंटचा क्वेश्चन होता. 3 2 तुमचे आन्सर यायला पाहिजे होते. त्यानंतर जर पाहू आपण नेक्स्ट क्वेश्चन. फॉर्म्युला मेथडवर पहा. आता फॉर्म्युला मेथडवरचे टिक करून दिलो होतो तोच क्वेश्चन जो आला आहे काय आपला x² - 2x - 3. x² - 2x - 3 इज इक्वल टू 0. a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू -2, c ची व्हॅल्यू -3. बरोबर आहे मायनस ओके. आता काढायचं आहे सगळ्यात पहिले b² - 4ac इज इक्वल टू -2² - 4 इंटू 1 इंटू c ची व्हॅल्यू -3. 4 मायनस प्लस 4 3 12 इज इक्वल टू 16. आता बाय फॉर्म्युला काय फॉर्म्युला सांगा बरं. x इज इक्वल टू -b प्लस मायनस अंडर रूट ऑफ b² - 4ac डिवायडेड बाय 2a. आता -b म्हणजे किती आहे आपला -2 प्लस मायनस अंडर रूट ऑफ b² - 4ac म्हणजे 16 डिवायडेड बाय 2 इंटू a ची व्हॅल्यू किती आहे आपली 1. आता मायनस प्लस 2 प्लस मायनस 16चा स्क्वेअर रूट 4 डिवायडेड बाय 2. आता याला सॉल्व करा. 2 प्लस 4/2 2 मायनस 4/2 2 प्लस 4 म्हणजे 6/2 इज इक्वल टू 3 -2/2 इज इक्वल टू -1. देअरफॉर x is equal to 3 or x is equal to -1 are roots of given quadratic equation. एवढा सोपी क्वेश्चन होता. किती आला 3 आणि -1 हा आपला आन्सर आहे. त्याच्यानंतर पाहू आपण नेक्स्ट क्वेश्चन. पहा आता इथं काय म्हणते कमिटी ऑफ टू. हा वाला पहा कमिटी वाला जो क्वेश्चन आहे हा तुम्हाला मी व्हेरी इम्पॉर्टंट सांगितलं होतं. कमिटी वाला जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला आलाय प्रोबॅबिलिटी मध्ये आपण चांगल्या प्रकारे घेतला. आता पहा कमिटी ऑफ काय म्हणते मेंबर इज फॉर्म 3 बॉयज अँड 2 गर्ल्स. 3 बॉयज म्हणजे काय घेतलं होतं आपण B1. कोणते घेतलं होतं आपण B1 B2 आणि B3. कमिटी ऑफ 2 मेंबर फॉर्म करायचं आहे 3 बॉयज अँड 2 गर्ल. 2 गर्ल म्हणजे काय घेतलं होतं आपण G1 आणि G2. चांगल्या प्रकारे आपण हा सॉल्व्ह केलं होतं. आता सगळ्यात पहिले तुम्हाला S लिहायचं आहे. दोघांची करायची आपल्याला जोडी. S इज इक्वल टू काय केलं आपण B1 B2 B1 चा B2 सोबत B1 चा B3 सोबत B1 B3 B1 चा G1 सोबत B1 G1 B1 चा G2 सोबत B1 G2. आता B2 चा B1 सोबत नाही घेऊ शकत. B2 चा B3 सोबत B2 B3. आता B3 चा B1 सोबत झालाय ऑलरेडी. B2 चा G1 सोबत B2 G1 B2 चा G2 सोबत B2 G2.
त्यानंतर G1 चा G2 सोबत G1 G2 किती झाले 1 2 3 4 5 6 7 8 अजून राहिले का कोणते पाहून घ्या. आता B3 चा G1 सोबत B3 G1 आणि B3 G2 ओके. त्यानंतर हा तर झाला G1 G2 किती झाले आपले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 n ऑफ s इज इक्वल टू 10. त्यानंतर काय म्हणते इव्हेंट ए ऍटलिस्ट वन गर्ल मस्ट बी मेंबर ऑफ कमिटी. ऍटलिस्ट वन गर्ल कमीत कमी एक गर्ल पाहिजे दोनही चालते. मग आता ए इज इक्वल टू लिहून घेऊ आपण काय ऍटलिस्ट वन गर्ल कमीत कमी एक पाहिजे म्हणजे हा नाही जमल हा जमते पहिला B1 G1 दुसरा B1 G2 तिसरा हा नाही जमत हा B2 G1 त्यानंतर B2 G2 त्यानंतर G1 G2 त्यानंतर B3 G1 त्यानंतर B3 G2 1 2 3 4 5 6 7 म्हणजे n ऑफ a इज इक्वल टू किती आला 7. प्रोबॅबिलिटी काढायची आहे का कुठे गेला क्वेश्चन. फाइंड द प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी म्हणजे काय होते P ऑफ a इज इक्वल टू n ऑफ a बाय n ऑफ s इज इक्वल टू 7/10 झाला. त्यानंतर दुसरा इव्हेंट बी मध्ये काय काढायचं आहे पहा बरं आता कमिटी मस्ट बी ऑफ वन बॉय अँड वन गर्ल. वन बॉय वन गर्ल पाहिजे म्हणजे आता वन बॉय वन गर्ल मध्ये फक्त हा G1 G2 नाही बाकी तर सगळेच येईल. पहा मग आता B1 G1 B1 G2 B2 G1 B2 G2 त्यानंतर B3 G1 आणि B3 G2 ओके. हे एवढे जे आहे तुमचे येऊन जाईल. हे किती आले 1 2 3 4 5 6 n ऑफ b इज इक्वल टू 6 P ऑफ b इज इक्वल टू n ऑफ b डिवाइडेड बाय n ऑफ s इज इक्वल टू 6/10 इज इक्वल टू किती भाग झाले 2 3/5. बस अशा प्रकारचा जो आहे हा आपला आन्सर होता. त्यानंतर जर पाहिलो आपण हा वाला कुठे गेला हा इन जनरल स्टोअर्स डिमांड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. त्याच्यानंतर आहे आपला 4 मार्काचा क्वेश्चन. 4 मार्काच्या क्वेश्चन मध्ये हा वाला जो क्वेश्चन हा येऊ शकते म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं. आपला जो हा क्वाड्रॅटिक इक्वेशन मधला क्वेश्चन आहे प्रॉब्लेम सेट मधला क्वेश्चन आहे बाहेरचा क्वेश्चन नाही एकदम इम्पॉर्टंट हा क्वेश्चन तुम्हाला सांगितलं होतं. आता याला सॉल्व्ह कसा करून पहा मग आता एकदम सोपी क्वेश्चन होता 14 जो याचा आन्सर येते काय आपला m-12 x स्क्वेअर त्यानंतर प्लस 2 तिथं काय m-12 थोडासा लेंदी क्वेश्चन आहे हा x प्लस 2 इज इक्वल टू 0. याला जर स्टँडर्ड फॉर्म सोबत कम्पेअर केलो कम्पेअर विथ स्टँडर्ड फॉर्म मग काय आला आपला a इज इक्वल टू m-12 b इज इक्वल टू 2 ब्रॅकेट मध्ये m-12 त्यानंतर c इज इक्वल टू किती आला आपला 2. आता इथं दिलाय का रूट्स जे आहे ते कसे आहे रिअल अँड इक्वल. रूट्स रिअल अँड इक्वल आहे म्हणजे काय ते b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू ते किती येते आपली 0. रूट्स रिअल अँड इक्वल आहे म्हणून b स्क्वेअर b म्हणजे काय होते 2 m-12 याचा का कराल तुम्ही स्क्वेअर मायनस 4 इंटू a ची व्हॅल्यू किती आहे m-12 इंटू c ची व्हॅल्यू किती आहे 2 इज इक्वल टू 0. आता याचा आपण स्क्वेअर करून टाकू 2 चा स्क्वेअर किती 4 हा राहील m-12 चा स्क्वेअर मायनस 4 दुने किती 8 इंटू m-12 इज इक्वल टू 0. आता हा 4 जसा आहे तसा a मायनस b होल स्क्वेअर काय होते हा a स्क्वेअर मायनस 2 a म्हणजे m आणि b म्हणजे 12 प्लस b स्क्वेअर म्हणजे 12 चा स्क्वेअर
मायनस 8 इंटू एम म्हणजे 8m प्लस मायनस मायनस प्लस 12 8 96 इज इक्वल टू 0. आता हा 4 हा काय लिहितं एम स्क्वेअर मायनस 12 दूने 24m प्लस 144 हा आता ब्रॅकेट खोलून टाकून येणे नाही राहू द्या मायनस 8m प्लस 96 इज इक्वल टू 0. आता हा जो आहे 4 एक काम करू शकतो आपण सरळ सरळ याला काय करू 4 न डिवाइड करून टाकू 4 न जर डिवाइड केलं पहा आता डिवाइड बाय 4 न समजा डिवाइड केला कसाही केला तरी उत्तर सेम येते म्हणजे हा 4 हटून जाईल इथं राहिला आपला एम स्क्वेअर मायनस 24m प्लस 144 या ब्रॅकेटच्या समोर 4 होता 4 न डिवाइड करा याला 4 न डिवाइड केला तर हा येईल 2m प्लस याला समजा का 4 न डिवाइड केलो आपण तर हा किती येईल हा येईल आपला 24 इज इक्वल टू 0. आता याला आपल्याला थोडासा सॉल्व्ह करायचा आहे. आता याला आपण सॉल्व्ह कसा करू पहा आता एम स्क्वेअर मायनस 24 मायनस 2 म्हणजे किती 26m प्लस यांची प्लस कराल तर 168 इज इक्वल टू 0. आता 168 चे असे फॅक्टर पाडायचे आहे ज्याचा आन्सर किती आला पाहिजे मायनस 26 हा किती येते 14 आणि 12 दोनही काय लिहितं मायनस वाले एम स्क्वेअर मायनस 14m मायनस 12m प्लस 168 इज इक्वल टू 0. इथं का कॉमन निघते m मायनस 14 इथं कॉमन निघते मायनस 12 इथे राहील m मायनस 14 इज इक्वल टू 0. m मायनस 14 ब्रॅकेट मध्ये m मायनस 12 इज इक्वल टू 0. m इज इक्वल टू 14 m इज इक्वल टू 12. आता समजा m ची व्हॅल्यू 12 आली आणि या क्वेश्चन मध्ये पहा m ची व्हॅल्यू समजा 12 पुट केलो तर हा 0 येईल हा 0 आला x स्क्वेअरचा कोएफिशियंट कधी 0 राहू शकते का नाही मग m ची व्हॅल्यू 12 जी आहे ते नाही होऊ शकत मग इथं लिहू शकू बट m is equal to 12 cannot possible हा पॉसिबलच नाही therefore m is equal to 14 therefore the value of m is 14. बस अशा प्रकारे जो हा आपला आन्सर काढायचा 4 मार्कासाठी विचारले जाते पहा किती सोपी क्वेश्चन होता हा आता क्वेश्चन मी 100% तुम्हाला सांगितलं होतं का हा क्वेश्चन येण्याचे बहुत जास्त चान्सेस आहे 101% चान्सेस होते आणि तोच क्वेश्चन आला अ मॅन बॉरो वाला एपी मधला फक्त व्हॅल्यू चेंज आहे इथं जे अ फार्मर बॉरो इथं काय होतं अ फार्मर बॉरो 1000 अँड ऍग्रीज टू रिपे विथ द टोटल इंटरेस्ट ऑफ 140 रुपीज. आता पहा इथं लिहून टाकू आपण टोटल अमाऊंट सगळ्यात पहिले लिहू आपण टोटल अमाऊंट 1000 रुपये तो घेतला प्लस 140 तो देणार होता म्हणजे टोटल अमाऊंट किती आली 1140 हेच झाली आपली एसएन ची व्हॅल्यू किती झाली हे 1140. त्यानंतर आता याच्यात 12 मंथली इन्स्टॉलमेंट 12 इन्स्टॉलमेंट इथं लिहून घेऊ देअर आर 12 इन्स्टॉलमेंट किती इन्स्टॉलमेंट्स आहे 12 देअरफॉर एन ची व्हॅल्यू आली आपली 12. आता each installment being less than preceding one by ₹10 म्हणजे हा जो आहे तिथं 40 होता इथं डी ची व्हॅल्यू -10 म्हणजे प्रत्येक इन्स्टॉलमेंट हे पहिल्याच्या पेक्षा 10 न कमी आहे म्हणजे डी ची व्हॅल्यू आली 10. फर्स्ट इन्स्टॉलमेंट न लास्ट काढायची आहे अशा क्वेश्चन मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं जो पहिले देऊ नाही त्याचा पहिले फॉर्म्युला वापरायचा नंतर जो काढायचा आहे त्याचा नाव एसएन देऊ नाही मग एसएन इज इक्वल टू n/2 इन अ ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू डी एसएन एन च्या जागी 12/2 इन अ ब्रॅकेट 2 इंटू ए ची व्हॅल्यू काढायची होती n-1 12-1 डी ची व्हॅल्यू -10. आता हा कसा काढाल S12 इज इक्वल टू एसएन ची व्हॅल्यू तर दिली आहे किती आहे पहा बरं 1140 इथं लिहून टाकू 1140 इज इक्वल टू 12/2 हा किती येईल आपला 2a प्लस हा किती 11 इंटू -10 मग हा 1140 इज इक्वल टू 12/2 इकडून एक काम करा 2 कॉमन काढून टाका 2 जर गेला तर इथं राहील a प्लस 11 10 मधून 10 म्हणजे 5 गुणिले 2 तर इथं 2 गेला तर इथं राहिला 5 मग आता 2 कटला या 12 इकडे घेऊन या 1140 डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू a मायनस 11 × 5 = 55 1140 डिवायडेड बाय 1140 बाय 12 जर कराल तर हा येईल आपला 95 इज इक्वल टू a प्लस 55 सॉरी a मायनस 55
ए मायनस 55 मायनस 55 इकडे घेऊन या, काय होईल तो प्लस 95 प्लस 55 इज इक्वल टू ए इज इक्वल टू किती येईल हा 150. ए ची व्हॅल्यू आली, आता आपल्याला काय काढायची आहे लास्ट इन्स्टॉलमेंट. Tn इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. T12 इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू 150 प्लस एन म्हणजे 12 मायनस 1 डी म्हणजे मायनस 10. आता 150 प्लस हा किती 11 इंटू मायनस 10. 150 प्लस इंटू मायनस मायनस 110. T12 इज इक्वल टू किती 40. देअरफॉर लास्ट मध्ये आन्सर लिहून टाकायचा. फर्स्ट इन्स्टॉलमेंट इज 150 अँड लास्ट इन्स्टॉलमेंट इज ₹40 किंवा 40 रुपीज. बस अशा प्रकारचा जो आहे हा आपला सॉल्व करायचा होता. एकदम इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हाला सांगितलं होतं. त्यानंतर हिस्टोग्राम मी तुम्हाला सांगितलं होतं. हिस्टोग्राम जो आहे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन जो आहे आणि पाय डायग्राम ते तुम्हाला येऊ शकते बोर्ड मध्ये आणि 100% चान्सेस आहे. हिस्टोग्रामचा जो क्वेश्चन होता तो 4 मार्काला आलाच होता. पहा आता इथं तुम्हाला काय करायचा होता फक्त हे टोटल पहा. टोटल किती दिलं इथं 180. आता या सगळ्यांची टोटल जर 180 असेल तर मग हा 25 प्लस दुसऱ्या नंबरवर आहे x, तिसऱ्या नंबरवर आहे 30, चौथ्यावर आहे 2x, पाचव्यावर आहे 65. यांची सम किती होते 180. आता यांची जर सम कराल 25 प्लस 30 प्लस 65 तर 25 प्लस 30 प्लस 65 येते 120 प्लस x प्लस 2x म्हणजे 3x इज इक्वल टू 180. याला इकडे घेऊन जाऊन आता 3x इज इक्वल टू 180 मायनस 120. 3x इज इक्वल टू हा किती येते 60. x इज इक्वल टू 60 बाय 3 x इज इक्वल टू 20. x जर 20 आली तर 2x इज इक्वल टू 2 इंटू 20 2x इज इक्वल टू 40. बस इथं लिहायचा होता तुम्हाला किती 20 आणि इथं लिहायचा होता 40. तुम्हाला हिस्टोग्राम काढायचा होता. हिस्टोग्राम कसा काढते ते सांगू का मी? पाहून घ्या, लागत असेल तर सांगून देतो. अशा प्रकारचा काढायचा होता. इकडे जो आहे आपण का लिहितो क्लास, इकडे जो लिहितो आपण फ्रिक्वेन्सी. आता क्लास कोणते कोणते आहेत 0 to 10 हा 0, मग 10 20 30 40 50 60 एवढे तर काढायचे ना. पहा मग आता 0 to 10 मध्ये किती आहे 25. इकडे लिहून टाका. शेवटचा किती आहे 50 म्हणजे 5 10 15 जाऊ द्या 5 10 बिकायला घेऊ 10 20 30 40 50 60 70. आता 0 to 10 मध्ये किती आहे पहा बरं 25 म्हणजे हा 25 म्हणजे हा असा येईल. त्याच्यानंतर x ची व्हॅल्यू किती आली 20 म्हणजे हा असा येईल. येथून हा x ची व्हॅल्यू अशी येईल. त्यानंतर 20 to 30 मध्ये किती आहे 30 म्हणजे हा थोडासा असा वरत जाईल. त्यानंतर 30 to 40 म्हणजे 40 म्हणजे हा अजून असा वर जाईल. त्यानंतर 40 to 50 मध्ये किती आहे 65 म्हणजे हा असा. अशा प्रकारचा जो आहे तुम्हाला हिस्टोग्राम काढून टाकायचा होता. इथं स्केल लिहून टाकायचा. ऑन x एक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मार्क, ऑन y एक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 नंबर ऑफ स्टुडंट. खतम विषय. त्याच्यानंतर हा झाले आपले 3 मार्काचे क्वेश्चन, सॉरी 4 मार्कवाला हॉट्सवाला क्वेश्चन. आता 3 मार्काचा जो क्वेश्चन होता ग्राफचा क्वेश्चन होता. पहा आता ग्राफ वाला मी तुम्हाला सांगितलं होतं फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल फॉर्म विथ धिस लाईन अँड एक्स एक्सिस. एरिया ऑफ ट्रायंगल काढायचा क्वेश्चन येते म्हणून सांगितलं होतं. या ग्राफचा एकदम सोपी होता हा, तुम्हाला सोडवायचा होता. काय पहा बरं तिथं पहिला 2x इज इक्वल टू y प्लस 2. पहा मग हा क्वेश्चन कसा होता. पहिला इक्वेशन आहे 2x इज इक्वल टू y प्लस 2. 2x इज इक्वल टू y प्लस 2 याचा आपल्याला काढायचा होता डब्बा. हा 1 2 3 x y x y. मी 3च काढतो, तुम्हाला 4 काढायचे होते. ठीक आहे. आता पहा 2x इज इक्वल टू काय आपला y प्लस 2. या 2 ला इकडे घेऊन जा म्हणजे काय होईल x इज इक्वल टू y प्लस 2 डिवायडेड बाय 2. किंवा एक काम करा एवढा करण्यापेक्षा एक मिनिट हा पहिले हटवून टाकतो, हा हटवून टाकतो. आता पहा इथं तुम्ही काय करू शकता, हा जो इक्वेशन आहे या 2 ला इकडे घेऊन जा. y इज इक्वल टू काय होईल मग 2x मायनस 2. आता x ची व्हॅल्यू पुट करत जा. पहिली वाली x ची व्हॅल्यू पुट करू शकता तुम्ही 0. x ची व्हॅल्यू समजा 0 पुट केला तर किती येईल 0 आणि हा येईल आपला -2. 0, -2. दुसरी वाली x ची व्हॅल्यू पुट करू शकता 1. 2 - 2 म्हणजे 0. 1, 0. तिसरी वाली व्हॅल्यू पुट करा 2. 2 2 4 - 2 म्हणजे 2.
2,2 असा हा पहिला डब्बा बनते. दुसरा डब्बा काढून घेऊन इथं आपण दुसऱ्या इक्वेशन साठी इथं पण जे 3च व्हॅल्यू काढा तुम्ही. तुम्हाला 4 काढायचे होते पण 3 काढल्या तरी आन्सर येऊन जाते एक्स वाय एक्स कॉमा वाय. आता इक्वेशन काय पाहून घ्या, थोडासा मोठा इक्वेशन दिसत होता. 4x + 3y = 24. 4x + 3y = 24. याला इकडे घेऊन जा. 3y = 24 - 4x, y = 24 - 4x / 3. आता एक एक व्हॅल्यू पुट करा. पहिली वाली व्हॅल्यू पुट करा तुम्ही 0. मग 24/3 म्हणजे किती, हा 0 होऊन जाईल. 24/3 म्हणजे किती होते, 8 3 24 म्हणजे 0,8. दुसरी व्हॅल्यू पुट करू शकता तुम्ही 3. 4 3 12, 12/3 म्हणजे किती 4, 3,4. त्यानंतरची व्हॅल्यू पुट करू शकता तुम्ही 6, 6 24 म्हणजे हा येईल 0, 6,0. बस असा डब्बा होता. आता तुम्हाला काढायचा आहे ग्राफ. आता ग्राफ कसा काढू शकतो आपण पहा. मी थोडासा रफ मध्येच काढतो. ओके पहा मग आता याच याच्यावर काढून घेतो मी, त्याच्यामुळे जास्त टेन्शन नको घ्या का सर अशी लाईन आली तशी लाईन आली म्हणून. ठीक आहे. आता पहा ग्राफ कसा काढायचा होता. हे वाली होती आपली कोणती एक्सिस, वाय एक्सिस, आणि हे होती आपली एक्स एक्सिस, हा 0. आता इथं सॉरी थोडस चुकलं रे बाबा. ग्राफ कसा काढायचा आता आपल्याला, इथून एक अशी रेष काढून घेतो मी, त्यानंतर इथून अशी एक रेष, अरे कुठे गेला, अशी एक रेष काढून घेतो आडवी वाली. ओके आता थोडस मी फक्त डब्बा दिसला पाहिजे मला. हे जे आहे आपली आहे एक्स एक्सिस, हे आपली वाय डॅश वाय, एक्स डॅश एक्स, हा आहे आपला 0 1 2 3 4 5 6 7 8. इकडं 1 2 3 4 5 6 7 8ही लागतेच वाटते तिकडं, हा 8. इकडं -1 -2 -3 -4 -5 -6 -7, -1 -2 -3 -4 -5 -6 -7. आता पहा पॉइंट प्लॉट करून टाकून. आता पहिला काय 0 -2, एक्स एक्सिस वर 0, वाय एक्सिस वर -2 म्हणजे हा वाला पॉइंट आहे. दुसरा 1,0, एक्स एक्सिस वर 1,0 म्हणजे हा वाला. 2,2, 2,2 म्हणजे हा वाला. इथून जाणारी एक सरळ लाईन काढून टाकायची आपल्याला. पहा मग आता लाईन कशी राहील. इथून जाणारी लाईन हे अशी राहू शकते, आपली लाईन राहू शकते का अशीच आहे. थोडासा एक्सटेंड करून टाकतो मी. ओके त्यानंतर हे झाली पहिली लाईन. आता दुसरी काढून टाकून काय 0 8, एक्स एक्सिस वर 0, वाय एक्सिस वर 8 म्हणजे पहा हा वाला पॉइंट. त्यानंतर 3 4, हा 3 हा 4 म्हणजे हा वाला पॉइंट. ओके त्यानंतर आहे 6,0, 6,0 म्हणजे हा 6,0 म्हणजे हे वाली लाईन. आता जे आहे तुम्हाला इथून एक लाईन काढायची आहे. पहा मग आता कशी लाईन काढतो मी, अशी. आता हे जे आहे हा वाला जो आपला पॉइंट होता, थोडासा हे झाला होता. आता या ट्रायंगलचा आपल्याला एरिया काढायचा आहे. पहा फाइंड द एरिया ऑफ द ट्रायंगल फॉर्म बाय दीज लाईन अँड एक्स एक्सिस. या लाईन आणि एक्स एक्सिस मध्ये म्हणजे हा वाला ट्रायंगल. पहा आता याचा 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 म्हणजे बेस होता याचा 5 युनिट. हाईट म्हणजे किती आहे पहा. आता इथून जे आपण हा 3,4 म्हणजे 1 2 3 4, हाईट जी आहे याची आहे 4. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. हाफ इंटू बेस किती आहे 5, हाईट किती आहे 4, 2 2 4 म्हणजे हा किती येईल 10 स्क्वेअर युनिट. अशा प्रकारचा जो आहे हा आपल्याला आन्सर काढायचा होता. ओके त्याच्यानंतर लास्ट वाला जो क्वेश्चन होता आपला पाय डायग्रामचा. पहा मग आता पाय डायग्राम वर क्वेश्चन येते म्हणून मी तुम्हाला कितीतरी वेळा सांगितलं होतं, फिक्स क्वेश्चन आहे म्हणून सांगितलं होतं. आता पहा इथं ब्लड ग्रुप तुम्हाला काढायचे आहे, पर्सेंट दिले होते. पहा टोटल 100% आहे प्रत्येकाचे. पहिलाच फाइंड द मेजर ऑफ सेंट्रल अँगल फॉर इच ब्लड ग्रुप. प्रत्येक ब्लड ग्रुपचे तुम्हाला जे आहे ते आन्सर काढायचे होते.
पहा मग आता सेंट्रल अँगल कोणाकोणासाठी काढायचे आहे? प्रत्येकासाठीच काढायचे आहे. म्हणजे आता पहिले कोणासाठी काढायचं आहे? फॉर ए चे पर्सेंट किती दिले आहे पहा बरं? 20%. म्हणजे सेंट्रल अँगल थिटा इज इक्वल टू 20 डिवायडेड बाय टोटल किती आहे? 100 इंटू 360. मग हा 0 0 कॅन्सल, हा 0 0 कॅन्सल, 36 2 72. म्हणजे हा थिटा ए साठी किती आला? 72 डिग्री, 72 डिग्री. त्यानंतर बी साठी समजा काढून आपण. बी साठी किती आहे पहा बरं? 30 डिग्री, 30%. मग थिटा कसा काढाल? 30 डिवायडेड बाय टोटल किती आहे? 100 इंटू 360. टोटल करा. 45 न 5 50, 50 न 50 100. आता पहा 0 0 0 हा 0, 36 3 किती होते? 36 3 108, 108 डिग्री. हा दुसऱ्याचा आन्सर. तिसरा कोणाचा काढायचा आता? ए बी चा. ए बी किती पर्सेंट आहे? 5%. थिटा कसा काढाल? 5 डिवायडेड बाय 100 इंटू 360. आता 0 0 कटला, मग हा किती येईल? थिटा जो आहे याची व्हॅल्यू येते 18%, सॉरी 18 डिग्री. त्यानंतर कोणाचा काढायचा आहे? ओ चा. पहा मग आता ओ साठी किती दिलाय तुम्हाला? 45%. 45%. मग आता थिटा इज इक्वल टू काय लिहाल? 45 डिवायडेड बाय 100 इंटू 360. 0 0 कॅन्सल. मग याचा जर कॅल्क्युलेशन कराल तर हा येते आपला 162 डिग्री. बस एवढा जो आहे हा आपला याचा आन्सर होता. पाहू शकता. ठीक आहे. हा याचा, हा याचा, हा याचा. ओके. याच्यानंतर काढायचा होता आपल्याला दुसरा क्वेश्चन. दुसरा क्वेश्चनचा आन्सर पहा काय म्हणते? फाइंड द टोटल नंबर ऑफ पर्सन इफ देर आर 600 ऑफ पर्सन इन ब्लड ग्रुप बी. बी मध्ये जे आहे ते 600 लोक आहे. तर मग टोटल जे आहे ते तुम्हाला काढायचे होते. टोटल किती आहे पहा मग आता. बी चा जो आहे आपण डिग्री काढलो होतो. बी ची डिग्री किती होती? सॉरी बी चा पर्सेंट किती दिलाय? बी चा पर्सेंट 30%. आता पहा फॉर्म्युला काय? टोटल इज इक्वल टू 100 डिवायडेड बाय 30 इंटू का करू शकतो आपण? 600. आता हा 0 0 कॅन्सल, मग हा किती येते? हा 2, 20 गुणिले 100 म्हणजे किती? 2000. मग टोटल जो आला तो किती आला आपला? 2000. अशा प्रकारे जो आहे याचा आपण आन्सर काढायचा होता. आणि अशा प्रकारचा हा आपला पेपर जो होता तो पूर्ण बोर्डचा संपलाय. जेवढे क्वेश्चन मी महाकुंभ मध्ये घेतलं आणि याच्या पहिलेचा जो क्वेश्चन सांगितलं होतो त्याच्यातले मॅक्झिमम क्वेश्चन तुमच्या पेपरमध्ये दिसले आहे. ठीक आहे. व्हॅल्यू सोबत काही दिसले, काही बिना व्हॅल्यूचे त्या टाईपचे क्वेश्चन दिसले आहे. त्याच्यावर कोणताच पेपर दिला नाही. हॉट्सचे जे क्वेश्चन होते ते बी एकदम सोपी क्वेश्चन होते, नाही तर हॉट्सचे तुमचे थोडेसे कठीण राहते. आता मॅथ्स 1 सोपी होता तर मॅथ्स 2 थोडासा हार्ड राहायचे चान्सेस आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जो आहे तो चांगल्या प्रकारे स्टडी करायची आहे. आज जो आहे काही वेळानंतरच मी जे आहे मॅथ्स 2 चे इम्पॉर्टंट पेपर लीकचे जे क्वेश्चन आहे इम्पॉर्टंट वाले ते तुमच्यासोबत शेअर करून घेतो. त्याचा पण तुम्ही चांगले अभ्यास करा. तोपर्यंत सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.